जत जिल्हा सांगली येथे मोरे कॉलनी संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने फूड फेस्टिवलचे उद्घाटन। जत जिल्हा सांगली येथे मोरे कॉलनी संभाजीनगर येथील सावित्रीबाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने फूड फेस्टिवलचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा साबळे, उपाध्यक्षा सौ संध्या सेसोरे, सचिव सौ नम्रता सूर्यवंशी, सौ आलिया नाशिकर खजिनदार, सदस्य सौ सविता नागणे, सौ शाहीन शेख, श्रीमती सुनीता कोळी, सौ शैला माने, श्रीमती सुनीता यादव, सौ विद्या संकपाळ, सौ रेश्मा शेख, सौ शालन चव्हाण, सौ शोभा टेकाळे, सौ मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जत शहर व तालुक्यातील अनेक गावातील फूड फेस्टिवलचे स्टॉल या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले होते। गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या जत शहरामध्ये राबविण्याचा त्यांचा मोठा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। सावित्रीबाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मोरे कॉलनी जत 8 मार्च महिला दिनानिमित्त आज आपण फूड स्टॉल या ठिकाणी आयोजित केलेले आहे। या फूड स्टॉल मध्ये उपस्थित सर्व माता भगिनींचे मी पहिल्यांदा आमच्या ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत करते। सर्वांना विनंती करते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आपण कृपया समोर यावे। सावित्रीबाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेली 11 वर्ष महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करत आलेली आहे आणि या सर्व उपक्रमामध्ये आम्हाला जत नगरातील बहुसंख्य महिलांनी अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग दिलेला आहे। त्यामुळं आमची ही संस्था आज विविध उपक्रमामध्ये आघाडीवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम राबवणारी मला वाटतं जत मध्ये तर आमची ही जी संस्था आहे बऱ्यापैकी नावारूपाला आलेली आहे आणि याचं श्रेय म्हणजे आमच्या या संस्थेच्या अध्यक्षा मनीषा साबळे, त्याचबरोबर खजिनदार नाशिकर मॅडम, सचिव, त्याचबरोबर उपाध्यक्षा संध्या सेसोरे आणि माझ्या सर्व सदस्य मैत्रिणी या सर्वांच्या सहकार्यानं हे उपक्रम राबवले जातात आणि प्रत्येक महिलेला जेणेकरून सहभागी होता येईल यासाठी आम्ही जरासं बंधनकारक आहोत आणि महिलांना कसं म्हणजे स्पेशली पुरुषांपासून स्वातंत्र्य वगैरे असं असावं असं वाटतं, कारण मनसोक्त त्यांना सहभाग घेता यावा किंवा आपल्या भावना व्यक्त करता याव्या यासाठी दरवर्षी आम्ही हे उपक्रम राबवत असतो आणि आजही आपण या वर्षातलं हा पहिला उपक्रम आमचा या ठिकाणी फूड स्टॉलचा चालू आहे। उद्या ही रंगपंचमी आणि डान्स स्पर्धा असणार आहेत, तेव्हा महिलांनी याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे। या फूड स्टॉलला उपस्थित असलेल्या महिलांचं आमच्या संस्थेमार्फत गुलाब पुष्प देऊन आम्ही सर्वजणी स्वागत करणार आहोत। कृपया मी संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करते, सदस्यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित महिलांना गुलाब पुष्प द्यावं। अशा वस्तूंचा स्टॉल लावलेला आहे। आमच्या संस्थेमार्फत आपलं गुलाब पुष्प देऊन आम्ही स्वागत करतोय। हाय की तसं तिच्यासोबत यायला लागले, तुझ्या संग येत नाही म्हणलं, तुझ्या संग लय आगाव झालाय तो। आली आली बुक प्रियांका लक्ष्मण भुईटे, प्रियांका ताईंचंही या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे। नीता चोकले या ग्रुपतर्फे पुष्प देऊन सहर्ष स्वागत। विद्यार्थिनी आहे ओळख सांग। हॅलो, सावित्री चव्हाण आमच्या दे आपलं ही सहर्ष स्वागत। बाजरीची भाकरी, शेंगाची पोळी, ढोकळा, हळदीचं लोणचं आणि पालक भाजी, कांद्याची भाजी।
राजाभाऊ भेळ जतनगरातली शिवशाही भेळ, अगदी जतनगरातली प्रसिद्ध भेळ आणि पाणीपुरी हाही स्टॉल या ठिकाणी आपल्यासाठी लावलेला आहे. कृपया आपली ओळख सांगा. स्वाती श्रीरंग जाधव. स्वातीताईंचं या स्टॉल मध्ये सहर्ष आपली ओळख सांग. गायत्री माळी यांनी या ठिकाणी वडापावचा स्टॉल लावलेला आहे. आमच्या संस्थेमार्फत गुलाब पुष्प देऊन त्यांचंही सहर्ष स्वागत. चिकन रोल आपली ओळख सांगा. महबूबी चांद मुल्ला आपलंही आमच्या या संस्थेच्या वतीनं फूड स्टॉल मध्ये सहर्ष स्वागत. घरात पडलेत बघ, कवर पडलेत. त्यांना काय कस्टमर आलेत म्हणजे राहू दे. मंजुश्री ताईंचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपली ओळख सांगा. प्रज्ञा जॉकी शदाटे. बघते जरा. प्रज्ञाताईंचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. गुलाब पुष्प देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत केले. रुपालीताईंचंही या स्टॉल मध्ये सहर्ष स्वागत. पांडुरंग कोरे. प्रियांका पांडुरंग कोरे आपलंही या फूड स्टॉल मध्ये आमच्या संस्थेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मेघाचं या ठिकाणी या फूड स्टॉल मध्ये सहर्ष स्वागत. आईला संपते मग पुष्प देऊन यांचे स्वागत होते. गर्दी नाही तोपर्यंत चार काय Press the bell icon on the YouTube app and never miss another update.